थँक्यू डीजे. काय ते बॉलर बॉलर हितेश हितेश आणि समोर नॉन स्ट्रायकरला बॅटर कोण आहे? गॉडविन गॉडविन. म्हणजे नवीन फलंदाज कोण येतोय मैदानावर अजूनपर्यंत पोहोचलेला नाही तर प्लीज जरा लवकर पोहोचायचं आहे. त्याला त्या पद्धत होय त्याला जरा तो व्हिडिओ घे दादा. नवीन फलंदाज येतोय संतनू. त्या फलंदाजाचं नाव काय? रवी. रवी बघा आज आपल्या या स्पर्धेमध्ये काही नेपाळहून देखील खेळायला आलेले आहेत, काही यूपीचे देखील आहेत, दिल्लीचे देखील आहेत, भरपूर लांब लांबून खेळायला आलेले आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू खेळता वेळेस दोन बॅक टू बॅक दोन झेल आणि दोन्ही फलंदाज इथं झेल बाद होत आहेत. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी रोशन दांडेकर. त्या फलंदाजाला देखील बघतो. हायट्रिक बॉल आहे. गोलंदाज हितेश याच्यासाठी हायट्रिकची संधी आहे आणि याच्यानंतर तर पुढचं समालोचन गॅल्विन बेंडो अमार तुम्हाला देणार आहेत. हॅलो. नवीन फलंदाज हॅट्रिक वर आहेत हितेश फजिंदार. बघूया हॅट्रिक होते की नाही या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. अवांतर धावेचा इथं इशारा येतोय. संघाचं खातं खोललेलं आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना आहे. अनुराधा 11 वर्सेस NCC 11. स्ट्राईक वर रोशन, नॉन स्ट्राईक वर गॉडविन. मात्र जबरदस्त गॅप मध्ये फटका. एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेसाठी. नॅश चांगलं शतरक्षण परंतु 2 धावा इथं पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाच्या धावा झाल्या त्या 3 चेंडू 3 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. तंबूच्या आत परतलेले आहेत. पहिल्या दोन्ही चेंडूवर झेलबाद. पुढचा चेंडू मात्र बॅटची कॉड घेऊन जातोय. सेकंड स्लिपला डायरेक्ट हिट केला होता परंतु काही करू शकले नाहीये. एक धाव इथं आलेला आहे. या एका धावने संघ पोहोचतोय 4 धाव संख्येवर. बघा जर आपण पहिला सामना बघितला 106 धावेचं लक्ष, दुसरा सामना 105 धावेंचं लक्ष, तिसरा सामना 70 धावेंचं लक्ष. ते धावा डिफेंड केले आहेत एकविरा 11 संघानं. अप्रतिम अशी फलंदाजी बघायला भेटली वीरेशाच्या बॅटीतून. त्याच्यानंतर विवेक आणि वेलिंग्टनी संघामध्ये चांगली फलंदाजी केली ती मात्र लायमन व फ्रँक यानं. परंतु शेवटी एकविरा 11 संघ जिंकला. पुढचा चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 4. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या 4, 2 गडी बाद. डीजे समजलो. ते समजलो.
दुसऱ्या षटकासाठी स्वतः आयकॉन, स्वतः संघनायक रोहित भंडारी येतोय. एक अष्टपैलू खेळाडू बदली गल्ली स्पोर्ट्स क्लब संघाकडून खेळतो. आज मात्र अनुराधा 11 या संघाचं कर्तृत्व करताना दिसतोय, नेतृत्व करताना दिसतोय. पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये. एकच धाव भेटेल. चांगलं शतरक्षण संदीप याच्याकडून. संदीप याचं वर्णन करायला गेलं तर भरपूर आहेत, शब्द कमी पडतील. मनोरी 11 संघाचा खेळाडू, NCC स्पोर्ट्स क्लब संघाचा खेळाडू, त्याच्यानंतर मनोर 11 संघाचा खेळाडू. आता मनोरी मास्टर संघामध्ये पुढचा चेंडू स्लो चेंडू होता. गॅडविन याला चेंडू काही समजत नाही. अजून एकही धाव केलेली नाहीये. 3 चेंडू निर्धाव काढलेले आहेत गॅडविन यानं. पुढचा चेंडू धावसंख्या झाल्या तर 5. मात्र चांगला फटका, सेफ ड्राईव्ह, परंतु एकच धाव दुसऱ्या धावेसाठी होणार नाहीये. या एका धावेने संघ पोहोचतोय 6 धावसंख्येवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. जो फायदा घ्यायचा आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो मात्र घेता येत नाहीये. दोन्ही फलंदाजांना अजून एकही षटकार चौकार इथं बघायला भेटत नाहीये. जिथे 100च्या वर धावेंचं टार्गेट देत आहे संघ, आता अजूनपर्यंत धावा काही दिसत नाहीयेत. आता मात्र बेगेट केलेला आहे. बघूया, चेंडू जातोय लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. चांगलं शतरक्षण संतू याच्याकडून. फक्त एकच धाव, या एक धावेने संघ पोहोचतोय 7 धाव संख्येवर. एक धावा काढून आपल्याला संघाला पुढे नेतात. याच्यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना क्विन्सी 11 वर्सेस शंभू 11. या दोन्ही संघानं रेडी राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर टॉस साठी यायचं आहे कॅप्टन. मात्र जबरदस्त फटका. बघूया, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि येस, इट्स अ बिग षटकार. यायचं आहे कॅप्टन. मात्र जबरदस्त फटका. बघूया, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू. परत एकदा जबरदस्त फटका, परंतु यस, इट्स अ बिग हिट, 6. शेवटचा चेंडू. परत एकदा जबरदस्त फटका, परंतु यस, इट्स अ त्यांची केली जिंकल्यांचीच. म्हणजे कसं, आज चान्स आज एक टीम फायनलला होऊन द्या. 7 टीम आली ना, त्या 7 टीम मध्ये खेळायचं. त्यामुळे चेक पाहिजे. मग आज 8 टीमांना एक फायनलला झाली, 3 खेळायची उद्या. त्या 7 टीम असतील 3 असं. ओके ओके, बरोबर समजलं. त्यामुळे गेल ती मग त्याची हॅलो, धाव संख्या झाल्या ते 19. तिसऱ्या षटकासाठी तो एक कृषी, एक युवा गोलंदाज. तर स्ट्रायकर रोशन गॅडविन यांना 2 षटकार आपल्या संघासाठी कमबॅक केलेले. आपल्या फलंदाजीमध्ये 2 षटकार रोहित याच्या गोलंदाजीवर मारलेले आहेत. मात्र जबरदस्त फटका, त्यावर केला प्रहार रोशन यानं. मात्र जबरदस्त फटका, त्यावर केला प्रहार. पुढचा चेंडू, कृषीच्या पहिल्या चेंडूवर षटकार. नो बॉलचा इथं इशारा येतोय. फ्रंट लाईन नो आहे. अंपायर विजय सांगत आहेत. पूर्ण पाय त्यांचा गेलेला आहे.
यस इट्स अ नो बॉल. नोच्या सहाय्याने संघ पोहोचतोय 26 धाव संख्येवर. खरोखर जबरदस्त फलंदाजी चालू आहे. कमबॅक केलेली आहे. आता मात्र परत एकदा कव्हरच्या वरून येतोय की नाही आणि येशुदास यानं झेल पकडलेला. बाद होतोय फलंदाज रोशन. थँक्यू डीजे. तर येतोय फलंदाज लीन पाटील, संघाचा कॅप्टन, संघाचा आयकॉन. पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाज कृषी बघा चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि एक धाव. या एक धावेने संघ पोहोचतोय 27 धाव संख्येवर. पुढचा चेंडू आपल्या अंगावर घेतोय चेंडू. खूप लेट खेळतोय लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसरी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आणि मिस होतोय. 3 धावा इथं काढलेल्या आहेत. 3 या धावेने संघ पोहोचतोय 30 धाव संख्येवर. पुढचा चेंडू परत एकदा घेऊन येतो कृषी लीन याच्यासाठी. तर मात्र फुल टॉस चेंडू ऑफ साईडला टॅप करून पुढे ढकलतोय चेंडू. एकच धाव होईल. या एका धावेने संघ पोहोचतोय 31. तिसरं षटक सुरू. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जर बघायला गेलं तर दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. लीन तर एकदम सिंगल डबलच्या रूपामध्ये धावा काढतोय. गॅडविन आतापर्यंत 2 षटकार आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न आणि स्टेप आउट होतोय. चांगले स्टेरिक्षक, चांगली स्टंपिंग ज्याच्यासाठी ओळखला जातो सुदर्शन उर्फ बाबू याच्या रूपानं. बाद होतोय गॅडविन. डीजे तो सुदर्शन उर्फ बाबू याच्या रूपानं बाद होतोय.
सामन्याला लवकरच सुरुवात करायची आहे. चौथ्या षटकासाठी येतोय आकाश रुके, संडे क्लब संघाचा खेळाडू इथे दिसतोय. आकाश पहिला चेंडू घेऊन तो आकाश, आकाश टू लीन, जबरदस्त डायरेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू, जबरदस्त बॉलिंग. लीन ह्याला बांधून ठेवलेला आहे. अजूनपर्यंत लीन यांनी बॅट जशी फलंदाजी करतो तशी करण्यासाठी सुरुवात केलेली नाहीये. संघाच्या धावा झाल्या त्या 31. चौथं षटक सुरू आहे. नॉन स्ट्राईक वर आहे, त्याचं नाव आहे फलंदाज धीरज. त्या मात्र चांगला फटका लीन याच्या बॅटीतून एक धाव काढतो आपल्या संघासाठी. या एक धावेने संघ पोहोचतोय 32 धाव संख्येवर. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न बघूया आणि बाद. धीरज देखील बाद होतोय. बघूया आणि बाद. धीरज देखील बाद होत. हॅलो हॅलो, थँक्यू. लहान मुलांनी तर मध्ये खेळू नका. बॉल ओय बाबू खेळावू नको. ओय. हॅलो, नवीन फलंदाज येतोय अपूर्व. चांगली गोलंदाजी करतायत अनुराधा संघाचे बॉलर्स. अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिले षटक सुंदर हाताळलं होतं हितेश यानं. दुसरं षटक रोहित, त्याचं थोडंसं मागडं षटक. त्याच्यानंतर कृषी यानं देखील जबरदस्त मात्र ऑफ साईडला खेळून काढलेलं. एक धाव होईल. एक धावा काढून आपल्या संघाला पुढे नेत आहेत. बघूया किती धावेंचं टार्गेट एनसीसी संघ देतोय. मोठं आव्हान द्यावं लागेल एनसीसी संघाला. स्लो डिलिव्हरी, वॉटर बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतोय आकाश. अप्रतिम गोलंदाजी. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फक्त 2 धावा दिल्यात आकाशानं. जबरदस्त गोलंदाजी करतायत. गॅल्विन, आपण बघतोय की गोलंदाज आकाश आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा करून घेतोय, कारण गोलंदाजी अप्रतिम आतापर्यंत आलेली आहे. पुढचा चेंडू देखील एक डिफेन्सिव्ह खेळून एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरीसाठी बघा, दुसरी देखील दोन्ही खेळाडू तुस्त आहेत, तंदुरुस्त आहेत. त्याच्यामुळे दुसरी धाव देखील सहज झालेली आहे. या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे धावसंख्या 35. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 35. थोडं संगीत ऐकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा लाईव्ह कॉमेंट्री गॅल्विन घेऊन येतील. हॅलो, थँक्यू डीजे. याच्यानंतर इनिंग संपल्यानंतर मी दोन्ही संघ क्विन्सी 11 वसे शंभू 11 दोन्ही संघाचे कॅप्टन यांनी टॉससाठी रेडी राहायचं आहे. तसेच आपला संघ देखील रेडी ठेवायचा आहे, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. 5 षटकांचे दुसरे सामने खेळवले जातील आणि 5 गोलंदाज असतील, हे लक्षात घ्यायचं आहे. तर स्ट्राईकवर अपूर्व संघाचं 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय रोहित, स्वतः आयकॉन प्लेयर. अजूनही लीन आहे नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर अपूर्व. धाबा झाल्यात त्या 35.
तर मात्र लेग साईडच्या दिशेने फुल टॉस, खराब चेंडू आणि बघूया किती धावेंसाठी चेंडू जातोय. 1 धाव, 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, परंतु 3 धावा इथं मोजाव्या लागल्या संघाला. या 3 धावेने संघ पोहोचतोय 38 धाव संख्येवर, 38. पुढचा चेंडू, तर मात्र जबरदस्त गोलंदाजी, काही करू शकत नाहीये लीन. सटीक यॉर्कर, यशस्वी यॉर्कर. पुढचा चेंडू घेऊन येतो रोहित. तर मात्र बघूया, जबरदस्त शतरक्षण, बाद होतोय. लीन देखील स्वस्त्यामध्ये बाद होतोय. पुढचा चेंडू घेऊन येतो रोहित. तर मात्र बघूया, जबरदस्त शतरक्षण. पुढचा चेंडू घेऊन येतो रोहित. स्ट्राईक नवीन फलंदाज स्टीवन. जबरदस्त स्लो चेंडू होता, खेळून काढला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय. खराब फेकी हितेशाच्या कडून, काही गरज नव्हती. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा, एक धाव महत्वाची असते. धाव संख्या झाली ती 40. स्टीवन चांगला फटका, फॉलो थ्रो मध्ये शतरक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लांब होता थोडा. रोहितचा चांगला प्रयत्न होता. 1 धाव आलेली आहे. धाव संख्या झाली ती 42. 5वे षटक संपलेलं आहे, धाव संख्या 42. आणि शेवटच्या षटकासाठी बघूया कुठल्या गोलंदाजाला पाचारण देतात. नॅश आहे, त्याच्यानंतर सुदर्शन आहे, यश देखील गोलंदाजी करतो, नेहमी सराव करत असतो या खेळपट्टीवर. परंतु रोहित आणि सुदर्शन काय डिसिजन घेतात हे बघूया. हॅलो, शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय नॅश पावल्या. बघूया नॅश याच्या बंधूंना आजच्या दिवशी स्टायलिश पावल्या यानं 73 धावा कुठल्या होत्या, सर्वात हाय स्कोर. आणि धाव संख्या इथं झालेली आहे 42, 42 धाव संख्या. बघूया 6 चेंडू मध्ये लास्टच्या किती धावा येत आहेत.
60-65 धाव्यांचं टार्गेट ठेवतात. किती लक्ष ठेवत आहेत NCC संघ अनुराधा 11 यांच्या समोर. पहिला चेंडू नॅशाचा, मात्र फुल टॉस यॉर्करचा प्रयत्न, परंतु फुल टॉस जातो चेंडू. एक धाव पूर्ण. चांगलं सतरक्षण संतू याच्याकडून. एकच धाव, चांगला बॅकअप. या एका धावेने संघ पोहोचतोय 43-43. कदाचित लो स्कोरिंग मॅच होईल, पण लो स्कोरिंग मॅच देखील कॉम्पिटिटिव्ह होतात, झालेले आहेत. इतिहास घडलेला आहे, आपण बघितलेला आहे. बाद होतोय. चांगली फेकी रोहित याची. बाद झालेला आहे अपूर्व. चार चेंडू नंतर दोन्ही संघाचे कॅप्टन व दोन्ही संघ हजर राहायचा आहे. क्वीन्सी 11 व शंभू 11. शंभू 11 संघाचे संघ मालक मनोज कोहली आणि क्वीन्सी 11 संघाचे मालक ओनर नायझिल किनी, हे दोन्ही संघ यांनी हजर राहायचं आहे. बघा, वेल जाऊ देऊ नका. मस्त 5 षटकांचे सामने होतील. 5 बॉलर असतील. नवीन फलंदाज येतो अरविंद. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू होता नॅश याच्याकडून. त्याचा पूर्ण फायदा घेतोय स्टीवन. 6 धावेंसाठी 50 धावा इथं झालेल्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतो. या व्हाईट बॉलने संघ पोहोचतोय 51 धाव संख्येवर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. खराब चेंडू, परत एकदा व्हाईट बॉल. संघ पोहोचतोय 52 धाव संख्येवर. मात्र बिग हिट केलेला आहे स्टीवन गोमटुयानं आणि 6 धावेंसाठी. या 6 धावेने संघ पोहोचतोय. मात्र बिग हिट केलेला आहे स्टीवन गोमटुयानं आणि 6 धावेंसाठी. या 6 धावेने स्टीवन हा बाद होतोय. 2 षटकार खेचल्यानंतर फलंदाज इथं बाद होतोय. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. तो खेळण्यासाठी वेदांत येतोय. शेवटचा चेंडू
फुलटॉस चेंडू येतोय आकाशाच्या हातामध्ये आणि बाद होतोय धावचीच्या रूपानं. शेवटच्या चेंडूवर एकही धाव नाहीये. 59 धावेचं लक्ष्य. 59 टू विन फ्रॉम 36 बॉल्स. 36 चेंडूमध्ये 59 धावेची गरज.
यांचा चेंडू थोडाच बॅकफुटवर जाऊन तो खेळून काढला. फाईनलिस्टच्या दिशेने एक सिंगलसाठी हो थ्रो केला जातोय. अपूर्व देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आपण बघतोय की मागे ज्ञानसंत स्कूल आहे त्याचा तो कोच आहे, फुटबॉलचा कोच देखील आहे आणि ऑफिसमध्ये चांगला एक एम्प्लॉय देखील आहे. म्हणजे चांगली कामगिरी त्याच्याकडून होते. गोलंदाज लीन पाटील, स्ट्राईकवर सुदर्शन, नॉन स्ट्राईकवर देखील सुदर्शन. एक सुदर्शन दामा, दुसरा आहे तो सुदर्शन कोळी. चा चेंडू उंच उडालेला, शतरक्षक येतोय समोर बघूया. आणि नाही तिथं थोडं खराब तर नाहीये पण चांगली ट्राय केली होती धीरज याने, पण तो चेंडू त्याच्या हाताला न लागतात सीमा पार जातोय. 4 या धावसंख्येसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सुदर्शन उर्फ बाबू यांच्या बॅटीतून खणखणीत चौकार येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. तो माईक चालू आहे तिथं गेलाय का गॅल्विन? तो माईक बंद कर, बोलायचं असेल तेव्हा चालू कर, मी बंद करीन. पुन्हा एकदा गोलंदाज लेन पाटील, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू उडवलेला आहे, आणखी एक चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. झेल पकडलेला आहे कोणीतरी, मला वाटतं यश तिथं दिसतोय. बोलायचं असेल तेव्हा चालू कर, मी बंद करीन. पुन्हा एकदा गोलंदाज लेन पाटील, आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आणखी एक चेंडू उडवलेला आहे, आणखी एक चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. लवकर थांबलेले आहेत टॉस करण्यासाठी. प्राचित देखील जाताना दिसतोय. प्रचित पुढचा चेंडू, आणखी एक मोठा फटका, गॅप्स मधून ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव पूर्ण. हो चांगलं शतरक्षण, कोण आहे काय माहिती, चांगलं शतरक्षण. येस गॅडविन एक चांगला खेळाडू, चांगला शतरक्षक, मधले गली संघात एक जबरदस्त शतरक्षक. एक सिंगल मिळाली आहे, सिंगलच्या सायने धाव संख्या पोचली ती 12 या धावसंख्येवर. मग या शतकामध्ये आतापर्यंत एक चौकार, एक षटकार आणि 2 डबल. आणि बाबू यांच्या बॅटीतून आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. स्ट्राईकवर येतोय सुदर्शन दामा, कारण 2 सुदर्शन असल्या कारणे त्याची सरनेम घेतोय आम्ही. टॉस होतोय दोन्ही संघामध्ये, क्वीन्स 11 वर्सेस शंभू. आणि टॉस दिगंबर कोहली यांच्या हस्ते होतोय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस झालेला आहे 4 या धावसंख्येसाठी. सुदर्शन धामा यांच्या बॅटीतून देखील चौकार येतोय. होतोय पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. येस झालेला. कोण जिंकलं? क्वीन्स 11 संघानं शतरक्षक स्वीकारलेला आहे. शंभू 11 संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. आपल्याला दोन्ही ट्रॉफीज, आपल्याला पहिलं आणि दुसरं बक्षिसाच्या ज्या ट्रॉफीज आहेत, कॅश प्राइज त्याचं कॅश प्राइजचं आपल्याला डोनेशन माननीय श्री मेल्विन फोन्सेका यांच्याकडून आलेलं आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातोय, डीप पॉइंटच्या दिशेने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा या 2 धावीच्या साहाय्याने आमचे स्कोरर विष्णू डोंगरे सांगतात की धावसंख्या झाली ती 18. पहिल्या शतकाचा खेळ सांगतो, धावसंख्या 18. सुदर्शन वैयक्तिक खेळतोय 7 या धावसंख्येवर आणि बाबू वैयक्तिक खेळतो 11 या धावसंख्येवर. बॅक टू डीजे. थँक्यू डीजे. चल मग भेटू. थँक्यू गॅल्विन. हे त्याच्या जॉबवर जात आहेत त्याच्यामुळे ते आम्हाला सोडून जात आहेत. पुढचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्वीप केलेला आहे आणि चेंडू कुठं लँड होतोय तर चेंडू गेलेला तो एका तंबूवर 6 या धावसंख्येसाठी. षटकार येतोय आणि या षटकाराच्या सायने बाबू हा भाई कॅल्विन हे त्याच्या जॉबवर जात आहेत त्याच्यामुळे ते आम्हाला सोडून जात आहेत. पुढचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्वीप केलेला आहे. म्हणजे 59 ज्या धावा दिल्या त्या थोड्या कमी वाटत आहेत असं वाटायला लागले. आता 2
हायट्रिक जर मारली तर त्यांचे मित्र अनिल कोहली यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं बक्षीस षटकाराची हायट्रिक मारल्यानंतर. पुढचा बी चेंडू आलेला आहे आणि पुढचा चेंडू देखील फ्लॅट. बघूया, वेट फॉर द अंपायर सिग्नल. 4 या धावसंख्येचा इशारा येतोय. 2 षटक पॉवर प्लेचे आहेत. त्यांचे मित्र अनिल कोहली यांच्याकडून त्यांना 200 रुपयाचं बक्षीस षटकाराची हायट्रिक मारल्यानंतर. पुढचा बी चेंडू आलेला आहे आणि पुढचा चेंडू देखील फ्लॅट. हॅलो, थँक्यू. शंभू 11 क्रिकेट जो संघ आहे तो पुढचा बघा एक पेव्हलियन बनवलं तिथं यायचं आहे असं स्वप्नील यांनी सांगितलेलं आहे. शंभू 11 संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की यूट्यूबच्या बाजूला तो एक तंबू आहे तिथं यायचं. यूट्यूबचा जो कॅमेरा आहे त्याच्या बाजूला तंबू आहे तिथं यायचं आहे. 7 मध्ये 21 वर खेळतोय सुदर्शन उर्फ बाबू. गोलंदाज स्टीवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक मोठा फटका आणखी उडवलेला आहे आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. दमदार आलाय तो षटकार. 7 मध्ये 21 वर खेळतोय सुदर्शन उर्फ बाबू. गोलंदाज स्टीवन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणखी एक मोठा फटका आणखी उडवलेला आहे आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. थँक्यू डीजे. बाबू यांनी जर 50 धावा केल्या तर त्यांचे मित्र अनिल कोहली यांच्याकडून त्यांना 500 रुपये दिले जातील. 7 मध्ये 27 वर आता खेळतोय. 6 मध्ये 27 म्हणजे 6 चेंडूला जो सामोरे जाऊन 27 वर खेळतोय. आजच्या दिवसामध्ये भरपूर 50s आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुडघाट एक तमाशा देख आणि चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. 4 या धावसंख्येसाठी गेलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये भरपूर 50s आलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गुडघाट एक तमाशा देख आणि चेंडू जातोय 4. ते सांगतात अनुराधा जर संघ फायनल मध्ये आला तर त्याचा रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना पार्टी दिली जाणार आहे. आपण बघतोय की सुमलई तलावावर त्यांचा रिसॉर्ट चालवायला घेतलाय त्याने. त्याच्यामध्ये त्यांना पार्टी दिली जाणार आहे फायनलला आले तर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. षटकार भरपूर असे आलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. 2 50s देखील आहेत. 71 धावा यशांत यांनी केल्या. त्याच्यानंतर 73 धावा स्टायलिश यांच्या बॅटीतून आलेले आहेत. त्याच्यानंतर 30 धावा भरपूर जणांनी केलेले आहेत. जवळजवळ 50sला पोहोचलेले आहेत हे खेळाडू. धाव संख्या झालेली आहे ते विष्णू 38 धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन पुन्हा पाठवलेलं आहे. चेंडू जातोय 6 या धाव संख्येसाठी. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन पुन्हा पाठवलेलं आहे. तोपर्यंत चेंडू आणण्यासाठी अनिल कोणाला तरी पाठवा तिथं. धाव संख्या झाली ती 44. 44 धाव संख्या झालेली आहे. बाबू वैयक्तिक किती धाव संख्येवर खेळतोय? 9 मध्ये 37 वर खेळतोय. म्हणजे चांगली फलंदाजी. 13 धावांची गरज आहे 50 साठी. यस रेगन काय पाहिजे? नको मी चहा पिलाय. हो यामध्ये बी आहे पाणी. यामध्ये आहे पाणी. बरं थँक्यू डीजे. ह्या षटकामध्ये किती चेंडू टाकलेत? 6 झाले. त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे तब्बल 26 धावा या षटकामध्ये आल्या होत्या. पाणी आहे. पाणी बरं आहे लागेल. तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज रविशंकर या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. खास दिल्लीहून आलेला हा गोलंदाज आहे. आणि बघा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून वाटतं का गोलंदाज खरोखरच एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा येतोय. पंच विजय भंडारी यांच्याकडून आपल्या स्पर्धेसाठी खास एक पंच आपण आणलेले आहे ते म्हणजे विजय भंडारी. मॅन फ्रॉम चारकोप गाव. चारकोप मास्टरसाठी भरपूर सामने खेळलेले आहेत आणि चांगले असे परिपक्व असे पंच आहेत. विनोद पाखोरे यांचे चांगले मित्र आहेत आणि आमचे देखील चांगले मित्र आहेत. असं म्हणा की मनोरीचे चांगले मित्रच आहेत ते. पुन्हा एकदा रविशंकर. पुन्हा त्याच लेंथवर चेंडू. खूप जोराने चेंडू टाकला जातोय पण अजून गोलंदाजाला लेंथ भेटलेली नाहीये. अशी जर गोलंदाजी केली तर एक्स्ट्रा जर आली तर तुमचं टार्गेट खूप कमी आहे. धाव संख्या झाली ती 46. आता धावांची गरज आहे ती फक्त 13 आणि चेंडू खूप आहेत.
म्हणजे याचा अर्थ की गोलंदाजी तुम्हाला बरोबर लेंथवर स्टंपवर करावी लागेल. सुदर्शन दामा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फिरवला जातोय आणि नो मॅन्स लँड मध्ये बघा चेंडू अगोदरच शतरक्षकाने हात ठेवला तो डोल्यावर, याचा अर्थ की चेंडू त्यांना दिसलेला नाहीये. सुदर्शन दामा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फिरवला जातोय आणि नो मॅन्स लँड मध्ये बघा चेंडू अगोदरच शतरक्षकाने सुदर्शन जेव्हापासून इथं खेळण्यासाठी 40 मध्ये आलेलं आहे तेव्हापासून खरोखरच मनोरी मास्टर संघाची चांगली फलंदाजी इथं बघायला मिळते. सुदर्शन एक चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा भिगीट करण्याचा प्रयत्न, मग शतरक्षक स्वतः गोलंदाज जातोय क्षय घेण्यासाठी आणि पकडला जातोय आणि फलंदाजी इथं बाजू सुदर्शन. मात्र त्यांनी त्याची काम जे करायचं होतं ते केलेलं आहे. बॅक टू डीजे. हॅलो, नवीन फलंदाज येतोय संदीप अर्जुन कोळी. या फलंदाजाला पाठवलेलं आहे. छोट्या वयापासून क्रिकेट खेळण्यास सुरू केली होती. NCC स्पोर्ट्ससाठी भरपूर सामने खेळला. त्याच्यानंतर मनोरी यंगस्टर संघासाठी खेळला. त्याच्यानंतर आता मनोरी मास्टर संघासाठी खेळतोय. आणि आज तो प्रामुख्याने आपण बघतोय की मनोरी प्रीमियर लीगसाठी देखील तयार झालेला आहे. एक असा खेळाडू ज्या खेळाडूने खूप मेहनत घेऊन आपला जो शरीर मेंटेन ठेवलं आहे तो म्हणजे आपले संदीप कोळी जबरदस्त मेंटेन ठेवलेलं आहे. पहिला चेंडू अखूर टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पंचांची पंख हवेत. वाईड बॉल घोषित होतोय. पंच संतोष रुकेल एक साईडच्या दिशेने आपण बघतोय आणि या साईडला जे पंच स्ट्राईक पंच आहेत ते पंच विजय भंडारे आहेत. चारकोप गावातील आहेत. एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 53 धावसंख्येवर. फक्त 6 धावांची गरज आहे आणि नाईफ ऑफ साईडला चांगला करारा फटका. चेंडू जातोय 1 2 3 आणि सीमा रेषा पार गेलेला तो 4 या धावसंख्येसाठी. आता फक्त 2 धावांची गरज आहे. 50 धावसंख्येवर फक्त 6 धावांची गरज आहे आणि नाईफ ऑफ साईडला चांगला करारा फटका. चेंडू जातोय 1 2 3 आणि मिस्त्री खूप खुश झालेले आहेत. पहिला सामना त्यांचा संघ जिंकतोय हे बघतायत. त्यांचे कोच जोखिम बेंडॉमर त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यांचे दुसरे कोच भास्कर देखील आहेत. पुढचा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. अरविंद यांच्याकडून शतरक्षण होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एक धावीच्या साईड धावसंख्या इक्वल झालेली आहे. गेम इज लेवल म्हणजे स्कोर लेवल झालेलं आहे. फक्त एक सिंगलची गरज आहे. ऑन स्ट्राईक बाबू ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 37 धावा केलेल्या आहेत. 50साठी चान्स होता पण सुदर्शन यांनी देखील 2 षटकार मारले तर थोडी 50 मध्ये त्याचा एक षटकार एक चौकार सुदर्शन यांच्या बॅटीतून देखील आला होता. बघा इथं बघा डिफेंड खेळून सिंगल पूर्ण केलेला आहे. येस थ्रो करण्याचा प्रयत्न केला अजून तो ओव्हर थ्रो होतोय. सामना जिंकलेला आहे. यस हँडशेकसाठी आपली सगळ्यांनी सकाळपासून आम्ही तेच अनाऊन्स करण्यासाठी विसरत होतो कारण यूट्यूबचा माध्यम चालू आहे. आपण प्रामुख्याने मनोरी प्रीमियर लीग खेळतोय. पर्व पहिलं आहे. याच्या अगोदर झालं होतं पण त्याच्यानंतर भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा आपण मनोरी प्रीमियर लीग चालू केलेली आहे. आणि दुसरा जो संघ शतरक्षणासाठी उतरायचा आहे सवरचीच मॅच आहे. याच्यानंतर सवरचीच मॅच होईल. एका गोलंदाजाला 2 शतकं पुन्हा एकदा आपण मुभा ठेवलेली आहे.
हॅलो, क्विन्सी 11 संघाचा कॅप्टन आपला संघ घेऊन मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचंय.